युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा, असं अमित ठाकरेंनी पत्र लिहिलंय. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहे. निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने जे युद्धाची पार्श्वभूमीवरती या पार्श्वभूमीवर सर्वत्र ज्या पद्धतीने जल्लोष केला जातोय, या जल्लोषावरती जे कुठेतरी त्यांनी प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केला जातोय. कारण की संपूर्ण शहीद झालेले नागरिक असतील किंवा या युद्धामध्ये सहभागी झालेले संपूर्ण जवान असतील, या जवानांचा देखील आदर कुठेतरी व्हायला पाहिजे असा देखील मागणी जी आहे ती अमित ठाकरे यांनी केलेली आहे. 26 निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. या निर्दयी अतिरेकांना ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे, अशी देखील मागणी जी आहे ती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. वारंवार आपण पाहतोय की ज्यावेळेस हा हल्ला झाला होता त्यावेळेस देखील हा हल्ला कसा झाला याची माहिती खरं तर देणं गरजेचं होतं. त्यावेळेस सुरक्षा त्या ठिकाणी का नव्हती, अशी देखील मागणी जी आहे ती अमित ठाकरे आणि त्यासोबतच राज ठाकरे यांनी केली होती. आणि हे पत्र लिहिल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ही पाहणं महत्त्वाचं असेल. सौरभ, ठीक आहे. निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.